नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेळ प्रत्येकाची येते आणि प्रत्येकाची बदलते, पण या काळामध्ये संयम आणि विश्वास या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक उदाहरण देते. 6 एप्रिल 1980 रोजी मुंबईतच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या. पण त्या 2 जागांपासून सुरू झालेला प्रवास जर पाहिला तर 2014 पासून सलग 3 टर्म भाजपची केंद्रात सत्ता आहे आणि देशात अनेक राज्यांमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे. म्हणजेच काय तर संयम आणि विश्वास ठेवला म्हणूनच हा प्रवास गाठता आला. आता येत्या 6 एप्रिलला भाजपला 46 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 46व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपली ही विशेष चर्चा आहे. आणि आपल्यासोबत आहेत, आपल्या साप्ताहिक विवेकच्या स्टुडिओत आलेले आहेत भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये. नमस्कार. नमस्कार केशवजी, मी खूप मनापासून स्वागत करते. 46वा वर्धापन दिन आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे. तर आत्ताच्या उपक्रमांचं नियोजन काय आहे? काय काय उपक्रम आहेत? असं आहे, मगाशी तुम्ही सुरुवात करताना म्हणालात की संयम हे सगळं लक्षण आहे की ज्यातनं ज्या परिस्थितीतून भारतीय जनता पार्टी जिथे पोहोचली. हे खरं आहे. म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पराकोटीचा विरोध व्हायचा त्या ठिकाणच्या स्थानिक राजकारणामुळे. त्यावेळी स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीची ताकद मर्यादित होती, पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी जिथे प्रवेश म्हणजे अगदी साधा प्रवेशाला जिथे विरोध व्हायचा तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने काम केलं आणि त्या निष्ठेतनं काम करता करता भारतीय जनता पार्टी आज सलग 3ऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली. ही वस्तुस्थिती. त्यामुळे कधी कधी अत्यंत छोटा असणारा पक्ष, एक भटा बामणांचा पक्ष म्हणून हेटाळणी ज्याची व्हायची, आज हा 12 बलुतेदार 18 पगड जाती जमाती बहुजन समाजाचा पक्ष, समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आज इथपर्यंत पोहोचला. त्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज हा अभिमानाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. 6 एप्रिल त्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. कुठल्याही संस्थेच्या आयुष्यामध्ये वर्धापन दिन असतोच, पण भारतीय जनता पार्टी केवळ एक राजकीय पार्टी नाही आहे. या राजकीय पक्षांनी समाजामध्ये समाजाच्या जडणघडणीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं महत्त्व आहे, वेगळं अस्तित्व आहे. आणि या सगळ्या घडामोडी स्वाभाविकपणे 6 एप्रिलला त्याचं प्रतिबिंब येणार हे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळेच अनेक कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने घेतलेत, पण हे कार्यक्रम घेत असताना ते कार्यक्रम सुद्धा समाजासाठी कसे उपयुक्त असतील याचा विचार सुद्धा नियोजनामध्ये केला गेला. एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण असेल, त्यामुळे स्वाभाविक आहे कार्यालय सजवली जातील, छानपैकी कार्यक्रम होतील. पण त्याचबरोबर गाव चलोसारखा कार्यक्रम जिथे पुन्हा एकदा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे वैशिष्ट्य काय की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मुळामध्ये जमिनीवरती काम करणारा कार्यकर्ता आहे, समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे गाव चलोसारखा कार्यक्रम असेल की तुमच्या विधानसभेतील किंवा बाकी सगळ्या जिथे कुठे असेल वस्त्या, शहरी भाग असतील तर वस्त्या असतील, अशा ठिकाणी ती गावं त्या वस्त्या निवडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा ग्राम स्वच्छता असेल, तिला स्थानिकांसोबत संवाद कार्यक्रम असेल, असे कार्यक्रम ज्यातनं भारतीय जनता पार्टीचा विचार हा लोकांपर्यंत गेला पाहिजे, ही त्याच्यामागची भूमिका आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आमचे नेतेही संबोधित करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय जनता पार्टीचा झेंडा, हा झेंडा म्हणजे केवळ भारतीय जनता पार्टीचा झेंडा नाही आहे, हा विचारांचा झेंडा आहे. तो झेंडा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपापल्या घरावरती आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 लाखापेक्षा अधिक बूथ आहेत. आज या सर्व बूथपर्यंत हे झेंडे भाजपचे लागतील यासाठी प्रयत्न आम्ही करतो आहोत. असे कार्यक्रमांची मोठी साखळी 5 एप्रिलपासून 12 एप्रिलपर्यंत भाजपा करणार आहे. कोणतीही निवडणूक असली की भाजपबद्दल एक वाक्य कायम बोललं जातं की भाजप कोणतीच निवडणूक हलक्यात घेत नाही आणि भाजपची खरी ताकद ही बूथ स्तरावर आहे. म्हणजे बूथ स्तरापासून अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत शिस्तीसाठी भाजप ओळखला जातो आणि त्यामुळे संघटनात्मक बांधणी ही सुद्धा खूप महत्त्वाची ठरते. तर त्याविषयी काय सांगाल? तुम्हाला माहिती असेल, आपण असं नेहमी म्हणतो की युद्ध कधी होणार हे माहिती नसतं, पण तरी सुद्धा किंवा होणार की नाही हेही माहिती नसतं, पण तरीही सैन्य वर्षानुवर्ष सराव करत असतं. कारण अचानक युद्ध कधी झालंच तर सैन्याला सरावच नाही असं होऊ नये. त्यामुळे सराव युद्धाच्या दृष्टिकोनातून सर्व सराव हे सैन्य नियमित करत असतं. एक शिस्तबद्ध म्हणून सैन्याची ओळख असते. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा हा सतत
कार्यरत राहणारा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक ओरिएंटेड कार्यकर्ता नाही आहे. म्हणजे त्याची ओळखच ही आहे की हा सतत समाजामध्ये ॲक्टिव्ह असणारा, संघटनात्मक काम करत राहणारा असा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी पुढच्या महाराष्ट्रामध्ये पुढचे 3 वर्ष साधारणतः कोणती निवडणूक नाही, कारण आता जिल्हा परिषद झाल्यात, महापालिका झाल्यात, तालुका स्तराच्या निवडणुका झाल्यात, विधानसभा 2 वर्षापूर्वी झाल्यात, एक त्याच्या आधी लोकसभा झाल्यात. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद सर्व निवडणुका झाल्या आहेत. पुढचे 2-3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत. पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आत्ता वॉल पेंटिंग करणार या 8 दिवसामध्ये. म्हणजे असे की आता काय करायचं वॉल पेंटिंग, आता इलेक्शन पण नाही आहे, पण नाही तर कार्यकर्ता म्हणून त्याचं जे मूलभूत काम आहे त्याच्यातलं शेवटी कार्यकर्ता हा विकसित होत असतो आणि त्याचबरोबर त्यांनी आपली मुळं पण सोडायची नसतात. त्यामुळे एक प्रकारे समाजामध्ये काम करणं हे या निमित्ताने आम्ही करतो आहोत. बॅक टू बेसिक ज्याला म्हणतात ते पुन्हा त्या निमित्ताने कार्यकर्त्या जुन्या आठवणी, कारण शेवटी ज्यावेळी नुसतं वॉल पेंटिंग जाऊन भिंती रंगवणं नसतं, ज्यावेळी कार्यकर्ते एकत्रित गप्पा मारत बाहेर पडतात, एकमेकांना संवाद वाढतो, छानपैकी एकत्र कार्यकर्ते राहतात आणि त्यातून ते वॉल पेंटिंग हसत खेळत होत असतं. त्यामुळे असे अनेक कार्यक्रम या पुढच्या काळात आहेत. जुन्या कार्यकर्ते सत्कार आहे. आज असंख्य असे कार्यकर्ते ज्यांनी जनसंघापासूनची भारतीय जनता पार्टी पाहिलेली आहे. अशा भारतीय जनता आजही अशा आहेत ज्या कामात नाहीत, वयोमानाप्रमाणे वृद्ध झालेले आहेत. अशा जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलून त्या जिल्ह्यामध्ये त्यांचा सन्मान करणं की तुम्ही जी मेहनत घेतली, तुम्ही जो संघर्ष केला, त्या संघर्षातून आज भारतीय जनता पार्टी इथपर्यंत पोहोचली आहे, हा संदेश देणं असो, असे असंख्य कार्यक्रम या निमित्ताने आपण करतो आहोत. आणि किंवा तेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. जुन्या गोष्टी आपण करतोच आहोत, नवं स्वीकारतोय, पण त्याचबरोबर जुन्या गोष्टींना सुद्धा आपण स्मरतो आहोत, हे महत्वाचं. खरं, आज देशात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे बघितलं जातं आणि योगायोग असा आहे की मुंबईतच भाजपची स्थापना 1980 मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईमध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये पक्षाचा विस्तार हा तळागाळापर्यंत व्हावा किंवा सगळ्या स्तरातले लोक जोडले जावे, यासाठी आगामी काळात काही योजना आहेत का? असं आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. तळागाळातल्या लोकांचं इथं प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक बऱ्याच वेळा ज्यावेळी भारतीय जनता पार्टी घोषणा देतं की 100% भाजपा, त्यावेळी त्याचा विरोधक किंवा माध्यमं हा चुकीचा अर्थ काढतात. त्यांच्या दृष्टीनं राजकीय प्रतिनिधित्व म्हणजे 288 विधानसभा प्रतिनिधित्व, 28 लोकसभेत प्रतिनिधित्व इतकाच त्याचा मर्यादित अर्थ विरोधक किंवा माध्यमातले काही लोक काढतात. मी त्यांना दोष देत नाही. शेवटी राजकीय पक्ष म्हणून तर ठीक आहे, पण 100% भाजपाचा खरा अर्थ असा आहे की समाजामध्ये जे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकापर्यंत भारतीय जनता पार्टी असली पाहिजे. मग असा कुठलाही समाज शिल्लक राहता कामा नये की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या समाजात नाही. आणि मला असं वाटतं की एकेकाळी भटा बामणांचा म्हणून हेटाळलेला हा पक्ष आज अत्यंत सामान्य एक असा कुठलाही समाज सापडणार नाही की जो भारतीय जनता पार्टीशी जोडला गेला नाही. आणि 100% भाजपा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती काही अचानक ती थांबणारी नाही आणि करणार नाही. कारण जसं संघटन मोठं होत जातं, आज आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं आपण संघटन मोठे होत चाललो आहे, कधी काळी नगरपालिका जागा जेमतेम जागा आपल्या यायच्या, आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असो, महापालिका असो, जिल्हा परिषद असो, या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी नंबर 1 आहे. आणि आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपण 100 जागा समजा असतील राज्यभरामध्ये, तर आपल्या एकट्याच जागा 50पेक्षा अधिक आहेत आणि बाकी सगळे मिळून 30-40 जागा होतात. हा सगळ्यात मोठा बदल आहे. त्यामुळे इतर सगळे राजकीय पक्ष एकीकडे आणि भारतीय जनता पार्टी सगळ्या 288 विधानसभा, 48 लोकसभा इथे आपली संघटनात्मक ताकद वाढवतीये. भारतीय जनता पार्टीचा जो 51% मतं मिळवण्याचा जो प्रयत्न आहे, त्या दृष्टिकोनातून ही सतत चालणारी वाटचाल आहे. त्यामुळे समाजातला शेवटचा घटक, मग अंत्योदयामध्ये ज्याला दीनदयाळजींनी दरिद्री नारायणची उपमा दिली आहे, त्याचा विकास करणं ही भारतीय जनता पार्टीची धारणा आहे. सरकार आपले केंद्रातलं माननीय मोदीजी, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी त्याच भूमिकेला अनुसरून काम करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की समाज जोडण्याचं आणि समाजाला विकासाकडे नेण्याचं या 2 गोष्टीवरती भारतीय जनता पार्टी काम करते. आणि मुंबईमध्ये आपण आत्ताच झालेल्या महापालिका निवडणुकीतही पाहिलं की मुंबईकरांनी भाजपवर विश्वास ठेवला आणि आता येणाऱ्या काळात 5 राज्यांमध्ये सुद्धा निवडणूक आहे आणि तिथे सुद्धा भाजपची लाट आत्ता पाहायला मिळते. पण एक मुद्दा असा आहे की कुठल्याही निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये इन्कमिंग वेगवेगळ्या पक्षातून किंवा वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांचं होत असतं. अर्थात ही चांगली गोष्ट आहे की भाजपशी ते जोडले जात आहे, पण प्रत्येक पक्षाची आपापली एक विचारधारा असते, तशी भाजपची विचारधारा आहे.
तर नवीन आलेल्या लोकांमध्ये ती कशी रुजवली जाते? मला असं वाटतं सगळ्यात एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन गोष्टी आहेत की एक मुद्दा, पहिला मुद्दा, भारतीय जनता पार्टीमध्ये समाजातल्या सर्व लोकांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. कारण शेवटी तो राजकीय पक्ष हा लोकांचा पक्ष, हा की कोणाची पब्लिक प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. देशभरामध्ये शेकडो नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत, पण ते पक्ष नाही, या पक्षात फरक काय, तर ते पक्ष प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत. म्हणजे वडील, मुलगा, आता त्याचा मुलगा, हेच आपण बघतो. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर आदित्य ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, किंवा तिकडे मुलायम सिंग, अखिलेश यादव, तिकडे लालू प्रसाद. एक चित्र आहे. भारतीय जनता पार्टी असा एकमेव राजकीय पक्ष आहे की जिथे घराणेशाहीला स्थान नाही. ह्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यातून मोठा होणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे हे भारतीय जनता पार्टी एक वेगळं वैशिष्ट्य घेऊन येतं आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तसा आत्मसन्मान देण्याचं काम आपण करतो. नंबर एक. नंबर दोन, मगाशी असं म्हणालो की लोकांचा पक्ष असल्यामुळे समाजातल्या सर्व घटकांनी इथं आलं पाहिजे, हा आपला आग्रह आहे. त्यामुळे इतर पक्षातले लोक जरी त्यांचं आपण स्वागत करतो, त्यांना आपल्यात सामावून घेतो. भारतीय जनता पार्टीचं त्यांना आपल्या विचारधारेमध्ये परिवर्तित कसं करतं, असं तुमचा प्रश्न होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आत्ता देशभरामध्ये आणि महाराष्ट्रातही अभ्यास वर्गाचं एक महाअभियान सुरू आहे. आणि त्यामध्ये निवासी अभ्यास वर्ग आहेत, 8, 9, 17 त्यामध्ये असतात, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची विचारधारा, भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती ही काय आहे हे सांगितलं जातं. आणि यातनं कार्यकर्ता शेवटी घडत असतो. आणि या सगळ्याला यातून कुणालाही एक्सक्यूज नाही. प्रत्येकाला ते अटेंड करावे लागतात, प्रत्येकाला ते उपस्थित राहावं लागतं. आणि आज एक दिवसाचे, दीड दिवसाचे असे वर्ग सगळीकडे सुरू आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा विकास व्हावा, तो आपल्या विचारधारेच्या दृष्टिकोनातून आणखीन परिपक्व व्हावा, यासाठी भाजपा सातत्याने प्रयत्न करते. 2047 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आणि त्या दृष्टीने आपल्या देशाची घोडदौड पण चालू आहे. पण महाराष्ट्र भाजपा म्हणून त्यासाठी काही वेगळं ध्येय समोर? मला असं वाटतं महाराष्ट्र भाजपा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने आणि माननीय देवेंद्रजींनी ते स्वप्न ठेवले की मोदींच्या 2047च्या विकसित भारतामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. आणि गेले वर्षभरामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीची परकीय गुंतवणूक आपल्याकडे येते, आज परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 आहे. त्यामुळे हे सगळं बघता भारतीय जनता पार्टीचं जो विकासाची विचारधारा आमची आहे, त्याला दृष्टिकोनातनं माननीय देवेंद्रजी आज महाराष्ट्र पुढे नेत आहेत. आणि मला नक्की खात्री आहे की जो विकसित भारताचा 2047चा माननीय मोदींचा संकल्प आहे, तो दृढ करण्यासाठी, तो यशस्वी करण्यासाठी देवेंद्रजी महाराष्ट्राच्या माध्यमातून एक मोठं यश विकासाच्या दृष्टिकोनातनं. आणि आपण बघतो मुंबईचा चेहरा बदलला. आज मुंबईकर आज देवेंद्रजींबद्दल इतका आदराने बोलतात, कारण ज्या पद्धतीचे मेट्रो, मग कोस्टल रोड, ज्या पद्धतीच्या अनेक गोष्टी मुंबईत होत आहेत, मुंबई परिवर्तन होत आहे. त्यामुळे विकासाच्या भूमिकेवरती आणि देशाच्या एकूण वाटचालीमध्ये, विकासाच्या वाटचालीमध्ये आपला मोठा सहभाग महाराष्ट्र नोंदवेल, याबद्दल शंका नाही. आणि जाता जाता एक प्रश्न की कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तरुण वर्ग भाजपकडे आकर्षित होतोय. आपण निवडणुकांमध्येही पाहिलं की अनेक तरुणांना संधी दिली गेली. तर हे जे नवीन तरुण आहेत किंवा येणारे जे कार्यकर्ते, त्यांना काय सांगाल? मला असं वाटतं की या देशामध्ये माननीय मोदीजी आणि माननीय देवेंद्रजी या दोघांबद्दल तरुणांमध्ये प्रचंड क्रेज आहे. माननीय मोदीजी असतील, माननीय देवेंद्रजी आहेत, या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाचा वारू पुढे चाललाय, हा तरुणांमधला विश्वास आहे. शेवटी तरुणाला काय हवं असतं? तरुणाला एकूण त्याचा रोजगार, त्याचा भविष्याचा विचार, त्याला एक स्थिरता, ही तरुणाईची अपेक्षा असते. उत्तम शिक्षण मिळावं, एक सिक्युअर हे असावं. आणि या सगळ्या गोष्टी आज माननीय मोदीजी आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्रात घडताना तो पाहतोय. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्याला त्याबद्दलचं एक या दोघांबद्दल, नेतृत्वाबद्दल आकर्षण आहे. आणि म्हणून आपण बघतोय की परवा मन की बात झालं, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण पिढी, ज्याला जेन झी म्हटलं जातं, ती ऐकते, उपस्थित होती. त्यामुळे या दोघांमध्ये किंवा देवेंद्रजींसोबत आत्ता अनेक रील जे सगळे मान्य इन्फ्लुएन्सर आहेत, ते त्यांना भेटायला एकत्र गेले होते. हे सगळं चित्र जे आहे ते हेच दर्शवतं की नवीन पिढी, तरुण पिढी आजही भारतीय जनता पार्टीशी जोडली गेली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. कारण 46वा वर्धापन दिन आहे.
अर्धशतकाकडे वाटचाल चालू आहे आणि मला या निमित्ताने सांगावंसं वाटेल की काळानुसार बदल म्हणजे काय असतो तर तो भाजपाकडे पाहून आपल्याला लक्षात येईल. कारण जनसंघ ते भाजपा हा प्रवास अनेकांनी पाहिला आहे. पण एक काळ असा होता की भाजप हा फक्त शहरी वर्गामध्ये पसरलेला पक्ष आहे अशी एक धारणा होती. पण गेल्या काही वर्षात आपण पाहिलंय तर अगदी ग्रामीण भागात सुद्धा भाजपा पोहोचलेला आहे. त्यामुळे काळानुसार बदल हा किती गरजेचा असतो हे आपल्याला यातून लक्षात येतं. आजच्या भागात इथेच थांबते. पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपल्याला बोलायचं आहे. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.